नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 7वी नागरिकशास्त्र या विषयाबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे। तर प्रकरण 5वा आहे मूलभूत हक्क भाग 2। या पाठाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। मागील पाठात आपण भारतीय संविधानाने दिलेल्या काही मूलभूत हक्कांचा अभ्यास केलेला आहोत। स्वतंत्रपणा, समानता याबरोबरच शोषणाविरुद्धचा हक्क आपण अभ्यासलेलो आहोत। या पाठात आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क समजून घेणार आहोत। तसेच मूलभूत हक्कांना असलेल्या न्यायालयीन संरक्षणाचीही आपल्याला माहिती करून घ्यायची आहे। तर पहिला पॉइंट आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क। याविषयी आपण माहिती घेऊया। भारत हे एक जगातील महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, हे आपल्याला माहित आहे। मागील इयत्तांमध्येही हे आपण अभ्यासले आहोत। परंतु त्यासंबंधी संविधानात काय लिहिले आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असेलच ना। तर ते उल्लेख धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कात आहे। त्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे व धार्मिक कारणासाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क आहेत। त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी संविधानाने धार्मिक बाबतीत दोन बाबींना परवानगी दिली नाही। एक आहे, ज्या कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाहीत। थोडक्यात धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते। 2 आहे, शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येणार नाही। त्यानंतरचा आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क पाहणार आहोत। सण, उत्सव, आहार आणि जीवन पद्धती याबाबत आपल्या देशात खूप विविधता आहे, हे आपण पाहतो। तुम्ही लग्न समारंभ पाहिले असतील तर तुम्हाला त्यातील वेगळेपण जाणवले असेल। या सर्व बाबी त्या लोकसमूहाच्या संस्कृतीचा भाग असतात। आपल्या संविधानाने विविध लोकसमूहांना आपापल्या सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिला आहे। त्यानुसार आपली भाषा, लिपी, साहित्य यांचे जतन तर करता येतोच, पण त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नही करता येतात। भाषेच्या विकासासाठी संस्था स्थापन करता येतात। आता आपण संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क पाहणार आहोत। हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे। त्याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात। याचा अर्थ असा की हक्कभंगाविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याविषयीची तरतूद संविधानानेच केली आहे। त्यानुसार न्यायालयालाही हक्काचे संरक्षण करणे बंधनकारक ठरते। संविधानाने दिलेल्या हक्कांवर काही वेळेस अतिक्रमण होऊ शकते आणि आपल्याला हक्कांचा वापर करता येत नाही। यालाच आपण आपल्या हक्कांचा भंग झाला असे म्हणतो। हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालय विचारात घेते, त्याची शहानिशा करते। खरोखरीच हक्कभंग झाला आहे किंवा संबंधित व्यक्तींवर अन्याय झाला आहे असे न्यायालयाला वाटल्यास न्यायालय योग्य तो निर्णय देते। हक्कभंगाचे काही प्रकार आपण पाहणार आहोत। कारण नसताना एखाद्या व्यक्तीला अटक करणे हे हक्कभंग आहे, किंवा योग्य कारणाशिवाय एखाद्या व्यक्तीला शहर गाव सोडण्यास प्रतिबंध करणे, तुरुंगातील कैद्यांना अन्न पाणी किंवा औषधोपचार नाकारणे हे सगळ्या गोष्टी हक्कभंगाचे प्रकार आहेत। आता हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयाचे आदेश आपण पाहणार आहोत। नागरिकांचे हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाला विविध आदेश देण्याचे अधिकार आहेत। एक आहे देहोपस्थिती बंदी किंवा प्रात्यक्षिकीकरण। देहोपस्थिती किंवा बंदी प्रात्यक्षिकीकरण असं म्हटलं जातं। बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण। दुसरं आहे परमादेश, लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश, त्याला परमादेश असं म्हटलं जातं। तिसरं आहे मनाई हुकूम किंवा प्रतिषेध, म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, मनाई हुकूम किंवा प्रतिषेध असं म्हणणार आहोत। चौथा आहे अधिकार पृच्छा, म्हणजे कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश। पाचवा आहे उत्प्रेक्षण, कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठीचा आदेश, याला काय म्हटलं जातं, उत्प्रेक्षण असं म्हटलं जातं। सरकारी अधिकाऱ्याची ही प्रतिक्रिया योग्य की अयोग्य आपण पाहूया। एका चौकोनी ब्रॅकेटमध्ये हे अधिक माहिती आहे। निराधारांसाठी असणाऱ्या एका योजनेचा आपल्याला लाभ मिळावा म्हणून सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणाऱ्या महिलेला तू निराधार दिसत नाहीस असे म्हणून लाभ नाकारणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची ही कृती योग्य की अयोग्य? वरील प्रसंगात महिलेचा हक्कभंग झाला आहे असं तुम्हाला वाटते का? तिला दाद मागायचं असेल तर तिने कुठे जावे? ह्या गोष्टीची
तुम्हाला प्रतिक्रिया द्यायचा आहे. वरील घटनांमध्ये महिलेचा हक्क नक्कीच भंग झालेला आहे आणि त्यासाठी तिने न्यायालयात दाद मागायला जायला हवं, असं तुम्ही उत्तर किंवा तुमचं मत तुम्ही सांगू शकता. मूलभूत हक्कांना अशा प्रकारे न्यायालयाचे संरक्षण असल्याने नागरिकांना आपल्या हक्काचा वापर योग्य प्रकारे करता येतो. ते अधिक जागरूक, जबाबदार व सक्रिय नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडू शकतात. मूलभूत हक्कांचा विचार करताना आपल्याला कर्तव्याचेही भान ठेवावे लागते. त्याचा आपण अभ्यास पुढील पाठात अभ्यासणार आहोत. तर इथे आपलं प्रकरण संपतो. अशाच प्रकारे व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.